एखाद्या हॉटेलपेक्षाही भारी जर अंडा करी आपल्या घरीच बनत असेल तर हॉटेलवरून आणायची किंवा हॉटेलवर खायला जाण्याची काय गरज आहे? चला तर मग आज आपण या अंडा करीची एकदम साधी आणि गावरान पद्धत पाहून घेऊया. बऱ्याच लोकांना आहे ना अंडा करी म्हणजे घरी करायला जमत नाही. त्यांना बाहेरचीच आवडती किंवा हॉटेलमधलीच आवडती. पण एकदा जर का ही अंडा करी घरी बनवून खाल्ली ना तर नेहमी हीच याच पद्धतीने बनवणार. त्याच्यासाठी ना मी खोबरं घेतलं. खोबरं छान भाजून घ्यायचं. असा लालसर कलर येईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं. त्यानंतर मी त्याच्यामध्ये घातली थोडीशी हरभऱ्याची डाळ. हरभऱ्याची डाळसुद्धा छान भाजून घ्यायची. लसूण भाजून घ्यायचा आणि धने भाजून घ्यायचे. हा एकदम गावरान पद्धतीने घरी बनवलेला छान मसाला आहे. आता मिक्सरमध्ये ना सगळे मसाले काढून घेते. आता त्याच्यामध्ये टाकायचं थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हा मसाला आहे ना जोपर्यंत एकदम सॉफ्ट म्हणजे एकदम बारीक होत नाही पिठासारखा तोपर्यंत काढत राहायचा. जर आपला मसाला ठोसर राहिला ना तर तो भाजीमध्ये चव देत नाही. भाजीची टेस्ट वेगळीच लागते. आता मी इथं कढाईमध्ये तेल टाकलं. त्यामध्ये टाकला 1 चमचा तिखट, 2 चमचे मसाला. याला आहे ना छान कलसून घ्यायचं. हो, कितीही तेल टाका किंवा कितीही तिखट टाका, लाल तिखट. जर भाजीला तरी येत नसेल ना तुमच्या, तर एकदा आहे ना ही ट्रिक नक्की वापरून बघा. आता आहे ना मी मसाला कलसल्यावरती ना 1 चमचाभर त्याच्यामध्ये ना साधं पाणी टाकलं आणि ते छान उकळू द्यायचं आणि आता मसाला टाकून घ्यायचा. बघा जर तुम्ही या पद्धतीने भाजी बनवली ना, तुमची भाजी कितीही शिजली तरी त्याच्यावरची तरी कधीच जाणार नाही. तुम्ही एकदा तरी ही ट्रिक नक्की वापरून बघा. आता आहे ना इथं मसाला छान कलसून घ्यायचा. त्याला तेल सुटेपर्यंत कलसून घ्यायचा. आता त्याच्यामध्ये आपल्याला जेवढी भाजी बनवायची, आता बघा आपल्या मसाल्याला आहे ना छान तेल सुटलं होतं. तर मी आता त्याच्यामध्ये पाणी टाकलं. आपल्याला जेवढी भाजी बनवायची तेवढं त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थित टाकून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे मीठ आणि छान अशी भाजीला उकळी येऊ द्यायची. आणि भाजी छान शिजल्यावरती ना मी त्याच्यामध्ये ना अंड्याच्या खापा करून टाकल्या आणि तुम्ही पाहू शकतात आपली एकदम हॉटेलपेक्षाही चमकीदार आणि चविष्ट भाजी झाली आहे. एकदा या पद्धतीने तुम्ही अंडा करी तरी नक्कीच बनवून बघा. आणि तरी बघा कत्ताही तरी जात नाही. मी भाजी खूप शिजवली, खूप उकळली तरी माझ्या भाजीवरची तरी गेली नाही. या पद्धतीने नक्की बनवा.